नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे एक अशी सुंदर कथा. तर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. घरामध्ये AC असूनही तो टेरेसवर हवा खायला जातो, कारण समोरच्या बाल्कनीमध्ये सुंदर चेहरा उभा असतो. आयुष्यात आपण कधीही कोणत्याही वयात मोहात पडतो आणि एकदा मोहात पडलो की कसे त्यात खूप खोलवर गुंतत जातो. मोहात पडण्याआधी आपण फक्त त्याच्यात एक क्षण रमवून बाहेर पडणारे असतो, पण वेळ अशी येते की त्या मोहाला आपण प्रत्येक क्षणी बळी पडू लागतो आणि त्यातच आपण आपल्या जीवाला संपवून टाकतो. मी जेमतेम 9वी-10वीला असेन. माझ्या बिल्डिंगच्या समोरच्या बाल्कनीत स्मिता नावाची मुलगी राहायची. ती नुकतीच ग्रॅज्युएट झालेली. आता तर तिच्या घरातले तिच्यासाठी चांगली स्थळे शोधण्याच्या मार्गावर होते. मला तिच्या घरातल्यांचा खूप राग यायचा. ती खूप सुंदर होती. तिला पाहताना मला माझ्या वयाचे भानही राहायचे नाही. ते माझे वय होते. त्या वयात पोरं नुकतीच मोठी झालेली असतात. शरीराच्या आकर्षणात कुठेतरी फसत असतात. मीही तशाच एका शरीराच्या आकर्षणात फसलो होतो. मी अवघा 16 वर्षांचा होतो आणि ती तब्बल 24 वर्षांची. आमच्यामध्ये 8 वर्षाचा गॅप. या गोष्टीवरून मला देवाचा खूप राग यायचा. तिला इतकं मोठं बनवून, मला एवढंसं बनवून तू धरतीवर धाडलेस. देवा, तुला शोभते का रे? मी जरासा मोठा असतो तर आज मी तिच्याशी लग्न केले असते आणि तिनेही आडेवेडे न घेता मला होकारही दिला असता. तसा मी थोडाफार छान दिसतो, पण तिच्यासमोर मी कधीच शायनिंग मारत नाही. तिला माझा स्वभाव आवडतो. मी लाजराबुजराच आहे बुवा थोडा. ती माझ्या घरी आल्यावर मला मुद्दाम चिडवत असते. माझ्या केसांना विस्कटवून मग निघून जाते. ते केस विस्कटलेले असतात, पण मला सुंदर दिसतात. असेच केस ठेवून मी शाळेत जायचो. तब्बल 3 दिवस मी फेस धुणेच टाळायचो. मग आईच शिव्या घालायची. मथड्या केस धुतले नाहीस तर पोरीसारख्या उवा पडतील त्यात. मग नाईलाजाने मला ते केस धुवावे लागायचे. ती होती सुंदर. ती हसताना तिचे एकदम एकाच पट्टीत असणारे दात काय भारी चमकायचे. ते पाहताना मला ती एखादी अप्सराच वाटायची. तिचा काहीच मेकअप नसायचा, पण तिच्या केसांचा शॅम्पू एकदम सुगंधित असायचा. मला मनोमनी वाटायचे की हिच्याशी कुणी लग्नच करू नये, पण माझ्या बोलण्याने कुणाला काही फरक पडणार नव्हता. जे व्हायचे तेच होणारे. मला तिच्या प्रेमातला विरह पण भोगायला आनंद वाटत होता. घरातले म्हणायचे की दारू ही खूप वाईट गोष्ट असते, तिला हात लावणारे मूर्ख असतात. पण मी प्रत्येक मूव्हीमध्ये ती मुलगी त्या मुलाला सोडून गेली की त्याला दारू पिताना पाहायचो. मला खूपदा वाटायचे की त्या दारूत काहीतरी विशेष शक्ती असेल, म्हणून ती लोक पित असावीत. मी पण एकदा एक क्वार्टर वाईन शॉपमधून विकत घेतली, पण घरातल्यांचे शब्द आठवले नि मन तिथेच स्तब्ध झाले. मग मी ती दारू प्यायची सोडून अंगावर ओतून घेतली. थोडीफार काही जादू असेल तर अंगावर होईल ही माझी भापक कल्पना. ओ सॉरी, मी माझी ओळख करून द्यायचंच विसरून गेलो. माझे नाव प्रशांत पाटील. वरती सांगितल्याप्रमाणे बालमोहन विद्यामंदिर ठाणे या शाळेत जाणारा अवघा 16 वर्षांचा पोरगा होतो मी. माझी आई खूप खडूस होती. स्मिता घरी आल्यावर ती नुसती माझ्या मागे लागायची. स्मिता दीदीला पाणी घेऊन ये, तिला काहीतरी खायला दे. तुझी दीदी आहे ना ती, तिला काही विचारणार नाहीस का? मी जर सगळ्या मुलींना दीदी बनवत गेलो तर माझे कसे व्हायचे? मी दीदी कधी तिला बोललोच नाही.
मी तर बिनधास्तपणे तिला समू म्हणायचो. एकदा अचानक ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने येलो व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस घातलेला. त्यात ती खूप गोड सुंदर दिसत होती. त्यातच तिने इवलीशी लावलेली काळी टिकली तिला अगदी सुंदर दिसत होती. समू, तू काळीच टिकली लावत जा, खूप सुंदर दिसतेस, मी तिला सरळ बोलून गेलो. अरे वा, सरळ फ्लटिंग. ती आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली. मग मला चिडवून हसू लागली. तुझ्या वयाची छोटी मुलगी असेल ना, तिला अशा कॉम्प्लिमेंट्स खूप आवडतील. मी मोठी आहे रे. तुझ्या वयात आणि तुझ्या आयुष्यात कुठेच बसत नाही मी. तिने मला उत्तर दिले. अशा किती मोठी आहेस तू? आभाळ एवढी तर नाहीस ना. तुला आवडो नावडो, मी तुलाच कॉम्प्लिमेंट्स देणार. मी चटकन बोलून गेलो. तिनेही पुढे काही हुज्जत न घालता मला ती शांत करू लागली. बरं चिडकू बाबा, जसं तू म्हणशील बस तसंच. काही महिन्यांनी तिचे लग्न झाले. लग्नात तिच्या घरातले किती रडले काय माहीत, पण मी तिच्या लग्नात सर्वात जास्त रडलो. रडून रडून माझे डोळे सुजले नि ओरडून ओरडून माझा घसासुद्धा बसला. पण तिच्या आता कुठेच ध्यानीमनी आले नाही. आणि माझ्या प्रेमाचा पहिला एपिसोड तिच्या लग्नावरच येऊन संपला. तुझसे दिल लगी थी मेरी, शायद वो नादानी थी मेरी, सपनों के मेरे महलों की बस तू ही एक रानी थी मेरी. क्रमशः. असाच रागाने येत जा. खूप क्यूट वाटतोस रे तू. लग्नानंतर 3 वर्षांनंतर स्मिता तिच्या माहेरी आलेली. ती आल्याचे कळताच मी तिच्या घरी धाव घेतली. दारातूनच तिला बघून तिथेच मी थबकलो. तिला पाहून गळा माझा अचानक सुकूनच गेला. दारातली पावले तिथेच थांबून गेली. अंगातले त्राण क्षणांमध्ये नाहीसे झाले. तिचे वाक्य ऐकून मी आवासून काही क्षण तिच्याकडे बघत होतो. मग नुकतेच ओ करून तिच्या पुढच्या वाक्याची वाट पाहू लागलो. किती मोठा झालायस रे तू. माझ्या मूवीचा हिरो तर नाही बनता आला रे तुला, पण तुझ्या मूवीची हिरोईन नक्कीच गोड असेल बघ. तिच्या या वाक्यांनी डोके गदाजून गेले. मनातले शब्द झपकन ओठांवर आले. तुझी ॲक्टिंग पाहिली मी. छान करतेस ॲक्टिंग. आणि कोण म्हणेल की लग्न झालेली हिरोईन नाही होऊ शकत. मनातले भाव असे लगेच संपून जात नाही ना गं. जे काही मी फील केलंय, जे काही तू फील केलंय, ते असंच पुसून नाही ना गं टाकता येत. माझ्या उत्तराने तिच्या डोळ्यात पाणी आले. प्रेम माझे जितके होते तिच्यावर, तिचेही तितकेच होते माझ्यावर. पण मी बोलायला घाबरायचो. आणि तिचं असं होतं की मी तिच्यापेक्षा वयाने छोटा होतो. समाज या नात्याला विचित्र नजरेने बघेल याची तिला भीती वाटायची. नाहीतर एरियातल्या बायकांचे ठरलेले हे एक वाक्य असायचे, सटवीने एवढ्याशा पोराला नादी लावून आयुष्याचे वाटोळे लावून घेतले. असं काही तिच्या आयुष्यात तिला ऐकायला मिळू नये म्हणून माझ्यापासून ती लांब पळायला लागली. ती भविष्याचा खूप विचार करायची. डोळ्यात तिच्या कित्येक भाव अवतरायचे. पण आजही ती तिच्या लग्नाने खुश आहे असे तिच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हते. त्याचे कारण मी विचारणारही बरोबर वाटले नसते. संध्याकाळी 7च्या सुमारास बाल्कनीत कित्येक वेळ ती इकडून तिकडे फेरफटका मारत होती. डोळे तिचे ओलावलेले, अंग कसल्याच्या भीतीने शहारून जात होते. मनात तिच्या विचारांनी नुसते थैमान मांडलेले होते. डोक्यातल्या उघडझाप करणाऱ्या पापण्यांनी तिच्या मनाचा सहज थांग लागत होता. मीही तिच्याबरोबर बाल्कनीत गेलो.
तिच्यासमोर येऊन तटस्थ उभा राहिलो. तिने माझ्याकडे दुर्लक्ष करून स्वतः मान खाली घातली. पायाच्या अंगठ्याकडे नजर फिरवून बघितली. इकडून तिकडे पुन्हा फेरफटका मारू लागली. मी झटकन तिचा हात पकडून एका जागी शांतपणे उभं राहण्यास सांगितले. माझे वाक्य ऐकताच माझ्या मिठीत झेपावून छातीवरचा शर्ट हाताच्या मुठीत घट्ट आवळून रडू लागली. केसातून प्रेमाने हात फिरवून मी तिला शांत करू लागलो. ती माझ्या मिठीत मला घट्ट पकडून रडते हे तिला जाणवले. तिला तिची चूक कळताच ती माझ्यापासून दूर झाली. प्रशू, नवरा बायकोसारखं काहीच नाही आहे रे आमच्यात. माणूस नाही आहे रे तो, हैवान आहे हैवान. मला बेडवर नग्न बांधून पाठीवर बेल्टने फटके मारतो, खूप त्रास देतो. रानटी श्वापदासारखा तुटून पडतो. मी त्याची बायको आहे रे. त्याने प्रेमाने माझ्याजवळ यावे एवढीच अपेक्षा आहे रे माझी. मनात जे होतं ते नाही मिळालं, पण जे पदरी पडलं त्यालाच तर मी माझं म्हणेल. मग माझं काय चुकलं रे? मी काय गुन्हा केला? माझ्या पावित्र्याची रोज परीक्षा घेतली जाते. बाहेर कुठे गेली तर पाळत ठेवली जाते. प्रशू, लग्न करून मी सासरी नाही रे गेले. मी एका कैदखान्यात माझ्या चांगुलपणाची सजा भोगते. खूप प्रयत्न करते रे मी. प्रत्येक नात्याला प्रेमाने सांभाळते. तरी मीच अभागी आहे का रे? माझ्याच नशिबात हे फळ का आहे? सांग ना, मी कुणाचे इतके वाईट केलेले की माझ्या आयुष्यात हे सोंग आले? मला माहीत आहे तुला सांगून काहीच उपयोग नाही. हे सर्व घरी नाही सांगू शकत तर तू माझ्या आहेस आणि तुझ्यासमोर मन हलकं केल्यावर थोडं बरं वाटेल याची खात्री होती मला. आता मन हलकं झाल्यावर खूपसे बरे प्रश्न वाटते मला. तिच्या डोळ्यात माझे डोळे रुजून गेलेले. मी कितीतरी वेळ तिचे डोळे निरखून बघत होतो. काय भाव आहेत मनात, डोळ्यात पाहून वाचत होतो. प्रेमात पडलेला माणूस डोळ्यांची भाषा जाणतो. माझेही असेच झाले होते. मी तिचे डोळे मन लावून वाचत होतो. काही क्षणासाठी सोसायटीची लाईट गेली आणि त्या क्षणाला ती मला पुन्हा बिलगली. त्या अंधारात कुठले भाव ओठांवर आले कुणास ठाऊक. अलगदीने माझ्या ओठांवर तिचे ओठ टेकावले. कितीतरी वेळ ओठात ओठ गुंतून गेले. जेव्हा वीज परतून आली तेव्हा आम्ही भानावर येत होतो. एकमेकांपासून दूर झालो. काही क्षणात काही भाव भळभळात वाहिलेले, मनाला हवे तसे मनाने वळण घेतलेले. पण काहीतरी नक्कीच घडलेले जे स्वप्नांच्या पलीकडे होते. पण खूप सुंदर होतं. कोवळ्या सावलीला ती कोवळी स्वप्न खरी होऊ लागतात तेव्हा मन कसं 7व्या आसमानावर स्थिरावू लागतात. चंचल मन आणि ती कोवळं वय, त्या वयातलं सळसळणारं रक्त अन भावनांचे मिश्रण शरीरामध्ये जणू काही उल्कापातच घडत असतात. रोज सकाळी उठल्यावर मी माझ्या बाल्कनीत नेमाने हजेरी लावायचो. स्मिताच्या फ्लॅटची खिडकी तशी उघडीच असायची. आताही मी तिच्या खिडकीपाशी नजर ठेवून उभा होतो. तिचे लग्न झाले तरी माझ्या मनातल्या भावनांमध्ये तीळ मात्र फरक पडला नव्हता. तिचे हे सारे काळेभोर लांबसडक केस आजही मला सुंदर बनवतात. तिच्या ओठांवरचे मोहक हसू पाहून मी आजही विरघळायचो. त्या दिवशीच तो घडलेला किस्सा पुन्हा आठवून मी एका वेगळ्याच विश्वात हरवून जात होते. ओढ्याच्या नजरेत हात लावून अनुभवत होतो. काय चांगले, काय वाईट हे सर्व मानण्यापलीकडे गेलेले. मी माझ्या आयुष्यात काहीतरी विचित्र करतोय याचे भान होते मला. तरीही मी तसा वागत होतो. एका विवाहितेला डेट करत होतो मी. उघड्याच डोळ्यांनी तिचं स्वप्न बघत होतो.
मी तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगावरून माझ्या नजरेने मोरपीस अलगद फिरवत होतो. मी स्वतःच्याच आयुष्यात गुंग असून समोर मला खिडकीत कुणीतरी शुकशुक करून इशारे करण्याचा भास झाला. मी भानावर येत समोरच्या खिडकीकडे पाहिले. समोर माझ्याकडे फ्लाइंग किसची बारिश करत होती. फ्लाइंग किस देताना तिच्या ओठांचा होणारा चंबू खूपच गोड वाटला होता. असं करताना मिचमिचणारे डोळे, ओहो, माझ्या आयुष्यात सगळा मूडच त्या क्षणी पालटून जात होता. ओले ओले केस, त्यात बिनबाह्याचा ब्लॅक पंजाबी ड्रेस, पुसटसा मेकअप अन ओठावरची डार्क रेड लिपस्टिक, कडक काळी काजळ. तिला तसे पाहून वाटायचे मला क्षणासाठी पंख फुटावे. मी पाखरासारखा उडत उडत तिच्या खिडकीजवळ जावे. तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर फिरवून यावी. पुन्हा परतून इथेच यायचे आहेत. आजकाल तिचा स्पर्श एक वेगळे सुख घेऊन द्यायचा. खट्याळ नजर तिची मला वेड बनवायची. तिचे लांब सडक बोटे जेव्हा माझ्या अंगाला स्पर्श करायची तेव्हा पूर्ण अंगभर बीज शहारून जायची. आजकाल आमच्या नात्याला एक वेगळेच वळण लागलेले. त्या नात्याला नाव द्यायचीही मला भीती वाटत होती. पण जे काही चालू होते त्यांनी माझे मन आनंदून जात होते. त्यामुळे मी त्याच्यापुढचा विचारच करणं सोडून दिलं होतं. मी फर्स्ट इयर BScला होतो. माझ्या क्लासमध्ये निखिल सरपोतदार नावाचा माझा मित्र होता. एवढं काही जिगरी यार नव्हता, पण त्याचे वडील वकील होते. तर कळल्यापासून मी त्याच्यासोबतची मैत्री थोडी वाढवलेली. त्याच्याकडूनच त्या वडिलांशीही मी माझी ओळख करून ठेवली होती. त्यांना माझ्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याकडून डिवोर्स हवाय, तो कसा मिळेल याचीही हळूहळू माहिती काढून घेतली. हे सर्व मी जेव्हा समूला बोललो तेव्हा तिलाही ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला. मी लगेच तयारसुद्धा झाली. मग आपण लव यू बर्थडे झाल्यासारखे एकमेकांना वाटू लागले. तिच्यासोबत खूप काही उंच बांधू लागला. ते पूर्ण होताना पाहून स्वतःवरच खुशही होत होतो. पण त्या माझ्या स्वप्नांवर दुसऱ्याच दिवशी पाणी फिरले. जेव्हा समू म्हणाली डिवोर्स नको, डिवोर्स नाही घ्यायचा, नव्याने सोडलेली बाई म्हणून लोक माझ्याकडे बघू लागले तर घरच्यांचे जगणे मुश्किल होईल असे ती म्हणाली. आपल्या जगातली रीतच आहे ती. बायकोने जरी नवऱ्याला सोडले तरी दोष लोक स्त्रीलाच देतात. हिनेच काहीतरी केलं असेल म्हणून नवऱ्याने सोडलं असेल, हिनेच काहीतरी लफडं सुरू केलं असेल घरात म्हणून नवऱ्याने तिला घरी पाठवले नाही, असे खूपसे टोमणे तिला ऐकायला मिळतात. आता ते टोमणे स्मिताला मिळू नये याची तिला भीती वाटत होती. इथे आपल्या जगात विधवेला राहण्याचीही भीती असते. नवरा मेला तरी गळ्यात मंगळसूत्र घालूनच फिरावे लागते, कारण कुणाची नजर फिरायला नाही वेळ लागत, कारण कुणाची नजर तिच्या पांढऱ्या माथ्यावर आणि रिकाम्या गळ्यावर पडू नये म्हणून. नाहीतर काही लोक असे तयारच असतात शिकार करण्यासाठी. तिथे लग्न झाल्यावर जर बाईने माहेरी राहणं सुरू केलं तर ह्या जगातली लोक तर तिला फाडूनच काढतील. म्हणून स्मिताने डिवोर्ससाठी नकार दिला आणि तिला काही दिवसांनी ती कपगुमान सासरीसुद्धा गेली. माझ्या डोळ्यासमोरून ती दूर होताना पाहून मी आतून पूर्णपणे तुटत होतो. मग पुन्हा ती कधीच नाही आली असेल, पण मी तर अजूनपर्यंत वाटच पाहत राहिलो आणि शेवटी ठरवलं की आता ती आली तरी पुन्हा आपण मागे वळून नाही पाहायचं. मग मी माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात केली आणि तिला कायमचं विसरून गेलो. तर प्रेक्षकांना कशी वाटली कहाणी जरूर